शुभमच्या वेळेस मी साईबाबांची शिर्डी कोपरगाव व अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने या सिनेमाचे दिग्दर्शक तिन्ही अनिलजी, डॉक्टर साहेबांनी, जाधव साहेब, तसेच इतर कलाकार मंडळी, दिग्दर्शक मंडळी, कला दिग्दर्शक मंडळी यांनी घेतलेल्या परिश्रम आणि आमच्या अहिल्यानगर जिल्हा, नेवासा तालुका, कोपरगाव तालुका जी सत्य घटना घडली आहे, या घटनेचं शिवावलोकन करून आज जो सिनेमा महाराष्ट्राला रिलीज होतोय 17 एप्रिलला, त्यानिमित्ताने साईबाबांच्या वतीने व अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सर्व दिग्दर्शक मंडळी, कलाकार मंडळी यांना शुभेच्छा देतो. तसेच नेवासा तालुक्याचे आमदार, कोपरगाव युवा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सर्वांना एक शुभेच्छा देतो आणि एक शुभकामना व्यक्त करतो. धन्यवाद. आजच्या गोड अशा या समारंभाच्या निमित्तानं आणि अतिशय सत्य घटनेवर आधारित जो फोकस आपण करत आहात, जनतेसमोर आणत आहात, या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्याला एक एंटरटेनमेंट लुक देऊन आणि खूप सारे कष्ट निर्माते, दिग्दर्शक सगळ्या टीमनी घेतलेत. तुम्हाला सर्वांना मी माझ्या नेवासा तालुक्याच्या वतीने, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील मित्रमंडळाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी सालबर्डी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग आपण या ठिकाणी कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी सांगावंसं एवढंच वाटतं की एक महाराष्ट्र राज्यामध्ये, त्याच्यात आमच्या तालुक्यामध्ये नेवाशात सत्य घडलेली घटना आहे की जी अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. पूर्ण राज्यातनं, देशभरात तिच्यावर पूर्ण निंदेचं आसू डोक्याने ओढले होते. अशा सत्य घटनेवर आधारित चित्रपट निर्मितीची भावना या ठिकाणी आमचे सहकारी मित्र रमेशजी चौधरी सर यांना यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी ती अनिलरावजी देवडे पाटील, राम जाधव सर, डॉक्टर जाधव सर यांच्यापुढे मांडली आणि त्यांनी त्याला होकार दिला आणि पुन्हा अशी पुनरावृत्ती पूर्ण राज्यातच नव्हे तर देशात कुठं घडू नये, जनजागृती व्हावी या उदात्त दृष्टिकोनातून या ठिकाणी या चित्रपटाची निर्मिती झाली. निश्चितपणे हा चित्रपट सर्वांच्या मनाला भावेल, सर्वांच्या मनात घर करल आणि निश्चितपणे हा 101% यशस्वी होईल असं निश्चितपणे या ठिकाणी वाटतं. नगर जिल्हा शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी या चित्रपटात भरभरून यश यावं आणि अशी चित्रपट निर्मिती यापुढे भविष्यकाळात आपल्या हातून होत राहो ही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. जय महाराष्ट्र.